नमस्कार मंडळी, चला आज आपण बनवतोय मसूरची आमटी। त्यासाठी मी इथे 1 वाटी मसूर घेतली आहे, स्वच्छ साफ करून। आता तिला स्वच्छ आपण अशी धुवून घेऊया आणि 15 मिनिटं मी अशीच तिला पाण्यामध्ये ठेवणार आहे। आणि मसूर बघा 2 प्रकारची येते, एक हा काळा प्रकार असतो आणि दुसरी थोडीशी अशी तांबूस असते। तर माझ्याकडे आता ह्याच प्रकारातली होती, तर मी हीच घेतली आहे। 15 मिनिटं अशीच भिजत ठेवणार आहे मी। ह्याच्याबरोबर मी 2 चमचे तूर डाळ टाकली आहे। मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही मसूरची आमटी नक्की करून बघा, किती चविष्ट होते ती। तर इथे तूर डाळ पण आपण स्वच्छ धुवून घेतली आहे। आता इथे बघा आपण ह्याच्यात टोमॅटो आणि कांदा टाकतोय आणि मस्तपैकी कुकरला हिला आपण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर तूर डाळ टाकल्यानंतर ना बघा एकदम म्हणजे मसूरच्या आमटीला मटणासारखी चव येते। म्हणजे घरातले जर तुम्ही जेवायला लोक बसले ना तर बोटं चाटून जेवतील, इतकी चव येते मसूरच्या आमटीला। हे आहे आमचं कोकणातलं वाटण। कांदा, खोबरा, लसूण, आलं आणि थोडंसं मिरी खमंग भाजून घेतलेलं आहे आणि ह्याची मी पेस्ट सुद्धा तयार करून घेतली आहे। आता आपण इथे फोडणीची तयारी करूया। तर फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलंय आणि तेलात थोडासा लसूण टाकलाय, असा कुटून टाकलाय मी, तुम्ही कट करून पण टाकू शकता। तर इथे थोडासा लसूण टाकल्यानंतर आपण थोडा हिंग टाकूया आणि छान अशी फोडणी तयार करून घेऊया। त्यानंतर मी घरचा मसाला म्हणजेच मालवणी मसाला टाकलाय आणि मसाला करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकलंय, कारण मी जास्त तेल वापरत नाही, त्याच्यामुळे थोडं पाणी वापरते मी ह्याच्यात, नाहीतर मग मसाला लगेच तळाला लागू शकतो। त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलंय। आता त्यानंतर आपण उकडून घेतलेली ह्याच्यात मसूर ओतूया। तर छान अशी फोडणी आपली तयार झालेली आहे आणि उकडलेली मसूर आपण ह्याच्यात ओततोय आणि हिलाही व्यवस्थित ढवळून घेऊया। त्यानंतर आपण जे वाटून ठेवलंय ना कोकणातलं, तर ते टाकूया 2-3 चमचे ह्याच्यात। त्यानंतर घट्ट पातळसाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाका। माझ्या घरी 4-5 माणसं आहेत, त्याप्रमाणे मी पाणी टाकले, तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या। आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी असं वाटण टाकते आणि थोडं ढवळून घेणार आहे। आणि याच्या जागेवर बघा आपण टोमॅटो टाकले, तिथे जर तुम्हाला कोकम पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यात कोकम टाकू शकता। तर आता ह्याला आपण मीठ टाकून मस्तपैकी एक दणकावून उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया। आणि ह्या मसूरच्या आमटीबरोबर जर तुम्ही बटाट्याची कापं काढलात किंवा नुसता बटाटा आपण टाकतो ना तव्यावर, तो तसा जरी काचऱ्या म्हणतो त्याला आपण, तर तशा केलात तरी चालेल। वांग्याची कापं काढली तरी 1 नंबर लागतात, किंवा सुखा बांगडा भाजून घेतला ना तरी सुद्धा मसूरची आमटी चवीला 1 नंबर लागते। तर अशी मसूरची आमटी तुम्ही नक्की करून बघा घरी, किती चवीला छान होते ती। तर इथे आपली मसूरची आमटी तयार झालेली आहे। माझ्या या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा। आणि इथे अशी आपली ही मसूरची आमटी तयार आहे। धन्यवाद।